संदर्भातली एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांचे लाभ आता बंद करण्यात येणार आहेत। आता एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांच्या नावापुढे FSC मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद केलाय। ऑगस्ट पासून कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलैचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। पुन्हा एकदा आज सकाळी 8 वाजल्यापासून वाटपाला सुरुवात झालेली आहे। दुसरा टप्पा हा सुरू झालेला आहे। लाडक्या बहिणींना 8 वाजल्यापासून मेसेज यायला सुरुवात झालेली आहेत। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपयाचा मेसेज आलेला आहे। जुलैचा हप्ता ज्यांना आला नव्हता त्यांना, आणि ऑगस्टचा हप्ता आज वाटप होणार आहे। आज पूर्वसंध्येला म्हणजेच 5:30 ते 6च्या अगोदर ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता वाटप होणार आहे। रक्षाबंधनसाठी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। ऑगस्टचा सुद्धा हप्ता आज आपल्याला पाहायला मिळणार आहे, परंतु थोडा उशिरानं आणि कधी आणि कुठल्या लाडक्या बहिणींना मिळणार हे सगळे इन डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात करणार आहेत ऑगस्ट महिन्यासाठी। जुलै महिन्याचा हप्ता संदर्भात सुद्धा एक मोठी अपडेट आहे, आणि ज्यांना जूनचे किंवा मागचे हप्ते आले नाहीत त्यांच्यासाठी एक सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। जर संपूर्ण माहिती पाहिजे असेल, कोणाकोणाला जूनचा हप्ता येणार, कोणाला जुलैचा हप्ता येणार आणि कोणाला ऑगस्टचा हप्ता येणार, आणि कोणाची योजना जी आहे ती कायमची बंद होणार आहे, याच्या संदर्भात एक मोठी बैठक काल झालेली आहे। त्या बैठकीमध्ये जो मोठा निर्णय झालेला आहे, 5 ते 6 मुद्द्यावरून जी मोठी चर्चा झालेली आहे ती आपण ह्यामध्ये पाहणार आहोत। बघा, ऑगस्ट महिन्याचा चेक हा बँकेत डिपॉझिट झालेला आहे भरपूर लाडक्या बहिणींना। आता मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, त्या संपूर्ण माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। बघा, ज्या व्हिडिओ पाहणार नाहीत त्यांच्यापर्यंत तर त्या योजनेतून बाहेर 100% जातील हे मला माहिती आहे, कारण ज्या लाडक्या बहिणी ह्या फॉलो करतील, हे व्हिडिओ संपूर्ण पाहतील। काय होतं, तुम्ही थोडं बघताय, 2 मिनिटं पळत बघताय आणि तुम्हाला कुठलीच माहिती मिळत नाही, आणि मग शेवटी तुम्ही योजनेतून बाहेर हे 100% जाणार, कारण पहिलं वेगळं होतं, आता वेगळं आहे। आता ह्यावेळेस सरकार खूप तत्पर आहे। लाडक्या बहिणींचं सगळं काय होणार आहे मी सगळं डिटेलमध्ये सांगतोय, परंतु टेन्शन घ्यायची गरज नाही। एकदम आनंदाची बातमी आहे, ते म्हणजे आजपासून पैसे वितरणाला सुरुवात झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात सकाळी 8 वाजल्यापासून पुन्हा एकदा वाटपाला सुरुवात झालेली आहे। काल सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले होते, मला कमेंट्समध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी सांगितलं आहे, त्याबद्दल धन्यवाद। परंतु एक लक्षात ठेवा, आज पुन्हा एकदा सगळ्यांनी कमेंट करायचं आहे कोणाकोणाला जुलैचा हप्ता आलेला आहे। पटापट कमेंट करा, कारण बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की कुठल्या जिल्ह्यात वाटप कमी आहे, कोणत्या लाडक्या बहिणी आहेत, किती लाडक्या बहिणींना अजून पैसे आलेले नाहीत। कारण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत ही माहिती जाणार नाही। त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की सरकारपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे, त्यांनी कळलं पाहिजे की किती लाडक्या बहिणी अपात्र आहेत, काय आहे, आणि हे सुद्धा सांगा की तुम्ही खरंच पात्र आहेत का, किंवा ह्या सगळ्या गोष्टींची मी माहिती तुम्हाला पुढे देणार आहे। बघा, व्हिडिओला सुरुवात करूया, चला संपूर्ण व्हिडिओ फक्त बघा। अर्ज पडताळणी सुरू आहे। तुम्हाला माहिती आहे, अंगणवाडी का सेविका तुमच्या घरी येऊन अर्ज पडताळणी करतील। जिल्हा अधिकाऱ्याकडे ही जी यादी आहे ती गेलेली आहे। तुम्हाला जुलैचा हप्ता आला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आमची अर्ज पडताळणी झाली नाही, तर असं नाही, गाफील राहायचं नाही। भरपूर लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता दिला गेलेला आहे, परंतु ऑगस्टचा किंवा सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो कंप्लीट अर्ज पडताळणीनंतरच देण्यात येईल। कदाचित ऑगस्टचा सुद्धा हप्ता हा देण्यात येईल, परंतु कोणाला देणार आहेत, काय आहेत, हे सगळं तुम्हाला मी सांगतोय। बघा, कागदपत्रांची तपासणी ही सखोल करण्यात येणार आहे। ह्यावेळेस कुठली कागदपत्र द्यायचे, काय करायचे, एकंदरीत काय प्रोसेस आहे संपूर्ण सांगतो। जुलैचा हप्ता हा आपल्याला काल सकाळपासून आणि परवा दिवशी संध्याकाळपासूनच वाटप सुरू झालेला आहे, तरी देखील अजूनसुद्धा भरपूर लाडक्या बहिणी आहेत ज्यांना जुलैचा हप्ता आलेला नाही। मग तुम्ही म्हणाल जुलैचा हप्ता आला आहे, तुम्ही म्हणताय ऑगस्टचा हप्ता येईल। हो, आपल्याला जसं गेल्या वर्षी 2 हप्ते एकत्रित आले होते, तसं ह्या पूर्वसंध्येला म्हणजे आज 8 ऑगस्ट आहे, तुम्हाला माहिती आहे उद्या रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे, मोठा सण आहे, तर उद्यासुद्धा भरपूर बँकेमध्ये आपल्याला पैसे पडण्याची तर दाट शक्यता आहे। सरकार तुम्हाला ऑगस्टचा हप्ता 100% टाकेल, कारण ओवाळणी ही बहिणीसाठी 100% सरकार देणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही। रक्षाबंधनला गिफ्ट हे लाडक्या बहिणींना मिळणार आहे, म्हणजेच मिळणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला तयार राहणं गरजेचं आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आला आहे त्यांना ऑगस्टचा हप्ता हा 100% मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना अजूनही जुलैचा हप्ता आला नाही त्यांना ऑगस्टचा हप्ता येईल की नाही याच्याबद्दल शंका आहे। का सांगतोय तुम्हाला, कारण बघा, कदाचित तुमचं अर्ज पडताळणीमध्ये नाव आलं असेल। लक्षात घ्या, 50 लाख लाडक्या बहिणींची जवळपास आकडेवारी आहे ज्याच्यामध्ये अर्ज पडताळणी होणार आहे। अपात्र असं म्हणता येत नाही, परंतु ह्या अपात्र गृहीत धरलेल्या आहेत, त्या अजून सिद्ध झालेल्या नाहीत।
त्यामुळं त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांची यादी आज पुन्हा येईल. ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत हप्ते आले नव्हते जुलैचे, त्यांना आज सकाळपासून दिवसभरात जुलैचा हप्ता 100% येणार आहे. घाबरू नका. सरसकट आज वाटप. आज जुलैचा शेवटचा दिवस आहे जुलैच्या हप्त्याचा. त्यामुळं आज 100% पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेत जमा होणार आहेत. परंतु कुठल्या कागदपत्रांची तपासणी करायची लक्षात घ्या. पहिल्या सगळ्यात महत्त्वाचं तुमचं रेशन कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींना सांगतोय कागदपत्र कुठले जवळ ठेवायचे आहेत. रेशन कार्ड, दुसरी बँकेचं पासबुक किंवा तुमचं पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाचं खातं. तिसरी गोष्ट तुमचं आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे. हे 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे आणि हे 3 डॉक्युमेंट अपडेट असणं गरजेचं आहे. ही 3 कागदपत्र ज्या लाडक्या बहिणीकडे नसतील ती लाडकी बहीण या योजनेतून बाहेर जाईल. तुम्ही म्हणाल आमच्याकडे 3 डॉक्युमेंट आहेत. ते फक्त डॉक्युमेंट असणं गरजेचं नाही, ते अपडेटेड असणं गरजेचं आहे. जसं रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे, कारण तुमचं नाव ऑनलाईन पद्धतीने तिथं रजिस्टर केलं गेलं पाहिजे. कुठंतरी 2 महिने झालं 3 महिने झालं तसंच आहे, तसं नाही चालत. दुसरी गोष्ट आधार कार्डवरची माहिती, बँकेत पासबुकमधली माहिती आणि तुम्ही जो अर्ज भरला होता त्याच्यातली माहिती सगळी एक असली पाहिजे, तरच हे तुम्हाला साध्य होणार आहे. लक्षात आलं. त्यामुळे हे 3 डॉक्युमेंट जे करतील त्यांचं नाव 100% यादीत येणार आहे आणि त्यांच्या बँकेमध्ये ऑगस्ट महिन्याचा सुद्धा हप्ता आता तुम्हाला मिळणार आहे. आज पूर्वसंध्येला आपल्याला तो पाहायला मिळणार आहे. कोणाला किती पैसे मिळणार बघा. ज्या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आलाय त्यांना फक्त ऑगस्टचा हप्ता 1,500 रुपये मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना जुलै ऑगस्ट आले नाही त्यांना आधी जुलैच्या आणि मग ऑगस्टच्या अशी 1,500 रुपयांचे प्रत्येकी 2 मेसेज हे येतील. ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आला नाही त्यांना जून, जुलै आणि ऑगस्ट असे 3 महिन्याचे हप्ते येतील. परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, जूनचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला आत्ताच अंगणवाडीमध्ये जायचं आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की मला मागचे जे हप्ते राहिलेले आहेत त्या संदर्भात जो अर्ज नमुना आहे तो मला अर्ज नमुना द्या आणि मला तो अर्ज भरायचा आहे आणि तो तिथं भरून सबमिट करायचा आहे. त्यानंतर 100% तुमचे जे कागदपत्र आहेत, आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळाचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला, हे सगळं तिथं तुम्ही द्या. 100% तुमचं लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते लगेच तुम्हाला मिळणार. मागचे जे हप्ते आहेत ते 100% लगेच तुमच्या खात्यावरती पडणार आहेत. सगळ्यात मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आणि कमेंट्समध्ये मला सांगायचं की कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही आहात आणि तुमची कुठली बँक आहे. आता बघ कुठल्या जिल्ह्यात वाटप होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर प्रामुख्याने बघितलं तर आज जेवढे जिल्हे राहिले होते जवळपास आज 17 ते 18 जिल्ह्यांमध्ये हे जे वाटप आहे ते होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता राहिला होता त्या सरसकट आणि ऑगस्टचा हप्तासुद्धा काही मोजक्या 12 ते 13 जिल्ह्यापासून आज वाटप होणार आहे. नंतर उद्यासुद्धा हे वाटप राहणार आहे. ऑगस्ट महिन्याचं वाटप हे आज आणि उद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही. कुठल्या लाडक्या बहिणींचा हा हप्ता बंद झाला असेल तर त्यांनी कमेंटमध्ये कमेंट करा आणि तुमची जी यादी आहे तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन तुमची जी यादी आहे नाव आहे का नाही हे चेक करू शकता. बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तोपर्यंत सरकारला तुमचं म्हणणं करणार नाही. कोणाकोणाला गॅसचे पैसे आलेले आहेत, मागचे हप्ते आले होते का, कधी आला लास्टचा हप्ता, तो सुद्धा तुम्ही इथं सांगू शकता. आज इतरसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.